उकडीचे मोदक बनवताना विकतची तांदळाची पिठी आणायची अजिबात गरज नाही। पांढरे शुभ्र मऊसूत तोंडात विरघळणारे असे हे मोदक बनवण्यासाठी आज आपण ही पिठी घरीच बनवणार आहोत। यासाठी आपल्याला दोन प्रकारचे तांदूळ घ्यायचे आहेत, इंद्रायणी तांदूळ आणि आंबेमोहोर तांदूळ आपल्याला लागणार आहे। दोन्ही तांदूळ सम प्रमाणात आपल्याला घ्यायचे आहेत। अगदी तुम्ही कितीही किलोची ही पिठी बनवा, दोन्ही तांदूळ सम प्रमाणात घ्यायचे आहेत। आणि हा तांदूळ आता आपल्याला 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवायचा आहे। तांदूळ धुताना जास्त चोळायचा नाही आहे, हलकासा हात फिरवत 3 ते 4 पाण्याने हा तांदूळ स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे, म्हणजे आपली ही जी पिठी आहे पांढरी शुभ्र होते। आता चाळणीवरती तांदूळ काढलेला आहे, 10 मिनिट असंच ठेवलं आणि आता कपड्यावरती हा तांदूळ पातळ असा पसरवून द्यायचा आहे। पंख्याखाली 1 दिवस छान असा सुकवून घ्यायचा आहे। हा तांदूळ उन्हामध्ये अजिबात वाळवायचा नाही आहे, नाहीतर मग मोदक कडक होतात। तांदूळ छान सुकलेला आहे, 1 दिवस पंख्याखाली मी सुकवून घेतलेला आहे। आता हा तांदूळ डब्यामध्ये काढते। मोदक वळताना पिठाला छान चिकटपणा येण्यासाठी आणि पांढरे शुभ्र मोदक होण्यासाठी याच्यामध्ये आपल्याला साबुदाणा घालायचा आहे। 1 चमचा साबुदाणा इथे मी घातलेला आहे। अगदी बारीक असं हे गिरणीतून आता दळून आणायचं। ही पिठी आपली आता तयार झालेली आहे। पिठी वापरण्यापूर्वी आपल्याला बारीक मैद्याच्या चाळणीने चाळून घ्यायची आहे, जेणेकरून यामध्ये जर कण राहिले असतील तांदळाचे साबुदाण्याचे ते बाजूला होतील। 1 ते 1.5 महिना टिकणारी अशी ही पिठी बनवून हवं तेव्हा तुम्ही परफेक्ट मोदक याचे बनवू शकताय। तर अशी ही पिठी बनवून बघा आणि सुवर्णज रेसिपी मराठी या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा।